झांझिबारचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर हुसेन अली माविनी यांनी आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली। झांझिबार हा टांझानियामधला अर्धस्वायत्त प्रदेश आहे। या प्रदेशाला स्वतःची राज्यघटना, राष्ट्राध्यक्ष आणि ध्वज आहे। या भेटीच्या वेळेस दोन्ही नेत्यांनी भारत टांझानिया संबंधांचा सर्व पैलूंनी आढावा घेतला आणि भविष्यातल्या सहकार्याच्या नव्या संधींचाही शोध घेतला। व्यापार, गुंतवणूक, विकास, भागीदारी, पर्यटन, नील अर्थव्यवस्था, शिक्षण, तंत्रज्ञान यासह क्षेत्रांमध्ये सहकार्य बळकट करण्याच्या मार्गावरही चर्चा केल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वृद्धिंगत करत सामायिक विकासाच्या आकांक्षांच्या पूर्ततेसाठी टांझानिया आणि झांझिबार समवेत भागीदारी करण्याच्या भारताच्या कटिबद्धतेचा उपराष्ट्रपतींनी पुनरुच्चार केला। IIT मद्रास झांझिबार संकुल उभारण्यासाठी भारताच्या सहाय्याची माविनी यांनी प्रशंसा केली। द्विपक्षीय शैक्षणिक सहकार्यामधला हा महत्त्वाचा उपक्रम असून जल प्रकल्पांसाठी भारताच्या सहाय्याचीही त्यांनी प्रशंसा केली आहे। याआधी माविनी यांनी सकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांची भेट घेतली। माविनी यांच्या भेटीमुळे द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्यासाठी चालना मिळणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे। झांझिबारचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या 4 दिवसांच्या भेटीवर असून त्यांच्या समवेत मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळही या दौऱ्यावर सहभागी झालं आहे। पनामाचे परराष्ट्र मंत्री हवियर एडुआर्डो मार्टिनेज अचा वास्केज हे 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आज नवी दिल्लीमध्ये दाखल झाले। उद्या ते परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेणार आहेत। तसंच बुधवारी ते केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही नवी दिल्लीमध्ये भेट घेतील। भारत आणि पनामा यांच्यात घनिष्ठ संबंध असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा